हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। येत्या 12 नोव्हेंबरला वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे कार्तिकी एकादशी। तर या एकादशीला देव उठणी एकादशी असं म्हटलं जातं। या दिवशी देव हे जागे होतात आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या घरामध्ये काही विशेष सेवा आणि उपाय आपल्याला करायचे असतात। असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर आणि अखंड निवास करते, कारण तिला तिच्यापेक्षाही प्रिय आहे ती म्हणजे भगवान श्री हरी विष्णू यांची सेवा। त्यामुळे काही साधे सोपे उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये करायचे आहेत। तर आजपासूनच जर तुम्ही हा व्हिडिओ जेव्हा बघत असाल तर अगदी त्या दिवसापासून तुम्ही या उपायांना सुरुवात करू शकता, किंवा जर तुम्ही हा व्हिडिओ थोडासा लेट पाहिला असेल तर अगदी तुम्ही त्या दिवसापासून सुद्धा सुरुवात केली तरीही चालेल। तर तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमेच्या या दिवसापर्यंत तुमच्या दारामध्ये एक शुभ चिन्ह काढायचं आहे। हे जे शुभ चिन्ह आहे तर ते भगवान श्री हरी विष्णू यांना अतिशय प्रिय आहे आणि इच्छापूर्तीसाठी आपल्याला 2 हळकुंडाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। तर हळकुंडाचा हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला रोज करण्याची गरज नाही, पण त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल। तर हा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर 2 नोव्हेंबर पासून कार्तिक महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला हे जे उपाय आहेत तर ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत करायचे आहेत। कार्तिक महिना हा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय असा महिना आहे। पुराणामध्ये सुद्धा असं म्हटलं जातं की याच महिन्यामध्ये भगवान विष्णू हे आपल्या योग निद्रेतनं जागे होतात आणि सर्वांवरती आपल्या कृपाही करत असतात। कार्तिक हा महिना चातुर्मास या महिन्याचा सुद्धा शेवटचा महिना असतो आणि या महिन्यामध्ये भगवान श्री हरी विष्णूंची सेवा केल्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्याला आर्थिक आयुष्यावरती त्यांचा खूप लाभ हा होत असतो। एखाद्या व्यक्तीवरती सतत कर्ज आणि पैशाची चणचण भासत असेल तर त्या व्यक्तीने हे उपाय घरामध्ये केल्यामुळे त्याला याचा निश्चितच लाभ होतो। घरामध्ये सुख समृद्धी येते, त्याचबरोबर घराची भरभराट होते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते। त्रिपुरारी पौर्णिमेचं कारण म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा हा दिवाळीच्या सणाचा उत्तरार्ध आहे आणि याच दिवशी देव दीपावली ही आपण मोठ्या उत्साहात साजरी करत असतो। कार्तिक महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते तर त्या पौर्णिमेच्या आधी आतिषबाजी होते आणि कार्तिक पौर्णिमा किंवा जिला आपण त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हणतो तर मुख्यत्वे करून कार्तिकी देवांचं पूजन या दिवशी केलं जातं। एकादशी पासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो आणि या दिवशी हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होत असते असं मानलं जातं। तर हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तर तो त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे। पण या दिवशी जर स्त्रियांना जर काही अडचण आलेली असेल तर ते दिवस तुम्हाला स्किप करायचे आहेत, किंवा तुम्ही हा व्हिडिओ उशिरा पाहत असाल तर 2 दिवस तुम्हाला आधी तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही अगदी त्या दिवसापासून सुद्धा या उपायाला सुरुवात करू शकता। तर पहा, कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक स्नानाला खूप महत्त्व आहे। सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून कार्तिक स्नान करायचं असतं। कार्तिक स्नान करणं शक्य नसेल तर किमान सकाळी 8च्या आत स्त्रियांनी स्नान करावं आणि त्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला देवपूजा वगैरे करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर तुमच्या देवघरामध्ये पहा, बाळकृष्णाची मूर्ती ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतेच। असं कोणतंही देवघर नाही की ज्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती नाही। तर आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंच्या रूपामध्ये बाळकृष्ण आपण आपल्या घरामध्ये हे ठेवत असतो आणि त्यांची पूजाही करत असतो। काही घरांमध्ये पहा फोटो सुद्धा असतात, बाकी देवांच्या मूर्ती नसतात, पण तुमच्या देवघरामध्ये जर भगवान श्री हरी विष्णूंचा फोटो असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। कारण स्वामी जे आहेत तर ते ब्रह्मांड नायक आहेत आणि ते भगवान श्री हरी विष्णू यांचा अवतार आहेत आणि त्यामुळे हा उपाय तुम्हाला तिथं नक्कीच करता येईल। सगळ्यात पहिला जो उपाय आपल्याला करायचा आहे तर त्यासाठी देवपूजा वगैरे सगळं झाल्यानंतर मग तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे। आता प्रत्येकाच्या अंगणामध्ये किंवा बाल्कनीमध्ये हे तुळशीचं रोप असतंच। तुळशीला तुम्हाला सर्वात आधी पूजा करायची आहे
कार्तिक महिन्यामध्ये तुळशीच्या पूजेला विशेष महत्त्व दिलं जातं आणि याच महिन्यामध्ये तुळशीचा विवाह सुद्धा केला जातो। तर तुळशीचं पूजन वगैरे झाल्यानंतर मग आपल्याला आपल्या घरातील कर्त्या पुरुषांना तुळशीची जी पानं आहेत तर ती तोडायला सांगायची आहेत। स्त्रीने तुळशीची पानं कधीही तोडायची नसतात, तर तुम्ही पुरुषांकडनं किंवा तुमच्या मुलांकडनं तुळशीची पानं ही तोडून घ्यायची आहेत। त्यानंतर ही तुळशीची पानं तुम्हाला बाळकृष्णांच्या मूर्तीला किंवा भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे फोटो असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांना तुम्हाला अर्पण करायचं आहे। हे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त तुम्ही जप करून हे तुळसी पत्र त्यांना अर्पण करायचं आहे। असं केल्यामुळे भगवान श्री हरी विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतात, कारण तुळसी ही त्यांना अतिशय प्रिय आहे। तुळसीला विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया असं सुद्धा म्हटलं जातं। त्यामुळे त्रिपुरारी पौर्णिमेचा दुसरा उपाय तुम्हाला आणखीन एक करायचा आहे। तर हा उपाय आपल्याला आपल्या घराच्या अंगणामध्ये करायचा आहे। जिथे तुम्ही तुळस ठेवलेली आहे तर तिथे तुम्हाला एक शुभ चिन्ह काढायचं आहे। तर तुम्हाला शुभ चिन्ह हे चातुर्मासामध्ये हे काढलं जातं। संपूर्ण चातुर्मास या शुभ चिन्हाचं व्रत सुद्धा केलं जातं। त्याचबरोबर अधिक महिन्यामध्ये सुद्धा या शुभ चिन्हाला खूप महत्त्व दिलं जातं। पण आता ज्यांना चातुर्मासामध्ये हे व्रत करणं नाही शक्य झालेलं आहे तर त्यांनी अगदी काही दिवसांवरती त्रिपुरारी पौर्णिमा आलेली आहे, तर हे शुभ चिन्ह जे आहे तर ते आपल्याला आपल्या तुळशीजवळ काढायचं आहे। गोपद्म जे आहे म्हणजे गोपद्म जे शुभ चिन्ह आहे तर ते तुम्हाला काढायचं आहे। आता तुम्हाला किती काढायचे आहे तर तुम्हाला 30 अधिक या संख्येमध्ये गोपद्म हे शुभ चिन्ह तुळशी समोर काढायचं आहे। गोपद्म हे शुभ चिन्ह असतं। 30 अधिक या संख्येमध्ये तुम्हाला हे गोपद्म काढायचं असतं। रांगोळीने तुम्ही काढू शकता किंवा तुम्ही अगदी हळदी कुंकू मिक्स करून सुद्धा काढू शकता। त्यानंतर या गोपद्माची तुम्हाला विधिवत पूजन करायचं आहे। याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे, धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि त्याची तुम्हाला रोज पूजा करायची आहे। तर हे शुभ चिन्ह जे आहे तर ते भगवान श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे। त्यामुळे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये हे गोपद्म काढलं जातं। ज्यांच्या घरामध्ये हे गोपद्म काढलं जातं त्या घरामध्ये साक्षात श्री हरी विष्णू हे निवास करतात अशी मान्यता आहे। यानंतरचा तिसरा उपाय तुम्हाला करायचा आहे तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्तीसाठी। तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची इच्छा असेल आणि ती इच्छा तुमची पूर्ण होत नसेल, हा उपाय किंवा ही सेवा केल्यामुळे तुम्हाला याचा नक्कीच लाभ होईल। तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होईल। प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा या असतातच आणि त्यासाठी आपण भरपूर प्रयत्न सुद्धा करत असतो। बऱ्याच वेळेला आपल्या कष्टाला आणि मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणूनच विशिष्ट तिथीवरती केलेल्या उपायांचा आपल्याला लाभ हा होत असतो आणि आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतात। मग तुमची घराविषयक इच्छा असेल किंवा तुमच्या मुलाविषयी काही समस्या असतील किंवा तुमच्या मुलांची प्रगती व्हावी, म्हणावं तसं त्यांना करिअर मिळावं किंवा तुमच्या पतीची आर्थिक प्रगती व्हावी, पैशाच्या विषयी ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर व्हाव्यात, अशा ज्या काही तुमच्या इच्छा मनोकामना आहेत तर त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 2 हळकुंडाचा हा उपाय करायचा आहे। आता हा उपाय तुम्ही त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे। 2 हळकुंड आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पकडायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला 108 वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत हळकुंड अभिमंत्रित करून घ्यायचे आहेत आणि हे हळकुंड तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू यांना अर्पण करायचे आहेत। अर्पण केलेले हळकुंडाचा नंतर काय करायचं आहे तर हे हळकुंड तुम्ही तुमच्या इच्छापूर्ती होईपर्यंत एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये किंवा अशा ठिकाणी तुम्ही ठेवू शकता जिथे कोणाचाही याला स्पर्श होणार नाही। ज्या वेळेस तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल त्यावेळेला तुम्हाला हळकुंड हे विसर्जित करायचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काही महिला आता माहेरी गेलेल्या आहेत, तर माहेरी ही सेवा करता येईल का? तर माहेरी तुम्ही गेला असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची ही सेवा करता येणार नाही, पण जर तुम्ही सासरी केलेला असाल तर नक्कीच तुम्ही तिथे जाऊन ही सेवा करू शकता। पण माहेरी किंवा इतर ठिकाणी तुम्ही कुठे फिरायला गेलेले असाल तर तिथे तुम्हाला काय करायचं आहे, तिथे तुम्ही फक्त नामस्मरण करू शकता। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या नामाचा तुम्ही जप हा करू शकता। त्यामुळे भगवान श्री हरी विष्णू यांचे अखंड आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळतील। आजपासून म्हणजे जेव्हापासून तुम्ही हा व्हिडिओ पाहाल तेव्हापासून त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवसापर्यंत किंवा त्रिपुरारी पौर्णिमेला तुम्हाला हा उपाय आणि सेवा ज्या आहेत तर त्या सांगितलेल्या करायच्या आहेत। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।